कांदे चालू करतो दर्शक गद्द करून आज कांदे त्याला चालू करून एवढे कांदे आणले असले ना वाडा एक खांदा त्याला या खांद्यावरच पूर्वज अशी अव काय भाऊ कांदे आणायची याचं वजन असं 20-25 किलो नेवा आता अवकाळा करीत दिवस मायला भाऊ कांदे वाहता वाहता मोटर बंद करून टाकलं फीस आणि ते फीस काढून ठेवतो ॲक्च्युली तर लावून देऊ खटका सगळं वाकडं तिकडे लागलं मोटर चालू करली होती इकडे उपटलं डबल आता पप्पान ते कांदे तेवढं राहिले का झाले का झालं का टारली भरली बाळा कांद्या फुल हे बा भेटू तुम्हाला संध्याकाळी गाडी शिडीच काढू या डायरेक्ट भांडे करा खरं उठा लागत नाही का नाही नमस्कार मित्रांनो तर स्वागत तुमचं माझ्या एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजी इकडे शिड आणला आपल्याला ट्रॅक्टरमध्ये या शीड काढायचं आहे आज शीड काढवले आपलं शीड घरचं ट्रॅक्टरमध्ये आणलं टाकून तर इकडून आलं कुट्टीची मशीन चाललं कोणतं लेबर आणायला नागटी बी काढणं झालं आता कांद्याचं त्याच्यामुळे ट्रॅक्टर घेऊन चाललं ते लांगा ठुल्या उभ्या इकडे फोनवर गप्पा चालली टारली लाकडं खाली उभरून निरवली तर मित्रांनो आता जे मी आपल्या वरच्या मळ्यामध्ये आलो इकडे कांदे भरायची ही टारली सोडली आणून कांदे इडून भरून टारली टाकायची दिवसभर तेच काम आहे मला आपल्याला कॅरेट जे एकच आणलं त्यामुळे कॅरेट घेणं पडलं या चिची घालून कांदे भरायला फळकं लावून घेतलं का कांदे खाली का पडणार नाही त्याला मी तार करून राहिली पुरे तारा अवकळा करते खडबड नाही पडत विशेष नाही आली ही कोणाला ठेवली त्याला होता इकडे एवढे कांदे भरून घेतो एकदा टाकूया म्हणून आता पुरे कांदे भर नाही दिवसभर इकडे कापूर आली एवढे कांदे टाकले आरामध्ये अजून बाकी तिकडे कितमुडी एवढे आणि तसं डायरेक्ट हाऊस झाली मग कितमुडी अजून कितमुडी बाकी अर्धेच बरोबर बाकी अजून पुरं ते टाकून घेतो आता पुरे घरी आलो आताच म्हणतो कोणी आज कालची जास्त कडे कोणी कांदे चालू करतो दर्शक गद्द करून आज कांदे त्याला चालू करून थंड होतो पाणी आणि कॅरेट घेऊन जायचं आराम ही घेतली कॅन कॅरेट गाडीवर टाकीतो जातो घेऊन तिकडे आता तुम्हाला का आता आगी माशी दाखवतो हे बा आगी माशी बा केवढी ही बा मोठीची बा तिचं नुसते ही लहान माशी आहे का लहान माशी एवढी नुसते जर डंकी माशी बा केवढी मग डायरेक्ट हे बा इकून हे बा हे डंप आहे केवढा झोंबली कधी भाऊ डायरेक्ट कसा धुळच काढ आहे अंगाचं ती पाणी आणलं गाडीवर
तुझ्या नाही तर नांगटी घेऊ ती या टारलीचो एवढे कांदे आणले असले ना मला डायरेक्ट खांद्यावर त्याला या खांद्यावरच पूर्वज एवढे आणले मला डायरेक्ट जवळजवळ अर्धी टारली भरली अर्धी बाकी कांदे आणणं पडतो डायरेक्ट बाई इडून हे इडून कापरली मम्मी ती इडून एवढ्या आरामात कांदे लावली एकल्याच मारे संध्याकाळ वाजून ट्रॅक्टर बी नाही बनला इडून गाणे ऐकायला अशी काय भाऊ कांदे आणायची एका याचं वजन असं 20-25 किलो इडून टारलीत टाकलं पडते एक कॅट कोणी 50-60 खेपा गेल्याच नाही डायरेक्ट आज आपण नागडीतून गाडी घेऊन चालला अवकळा इकडे आण ना इकडे आण ना इकडे आण ना गाडी आण ना मग इकडे कोण चाकुरी अशी फसली निवान आता अवकळा करीत दिवस मायला हो कांदे वाहता वाहता हे मोटर बंद करून टाकलं फीस आणि ते फीस काढून ठेवतो ॲक्च्युली तर लावून देऊ खटका ते सगळं वाकडं तिकडे लागलं मोटर चालू करली ती इकडे उपरल डबल आता पप्पान ते कांदे तेवढं राहिले ते झाले का झालं का टारली भरली बा डायरेक्ट कांद्या फुल हे बा भेटू तुम्हाला संध्याकाळी गाडी शिडीच काढू या डायरेक्ट भांडे करा मित्रांनो आपल्या जी कांदे टारली ती न्यायची आता घरी हे ट्रॅक्टर आलं टारली न्यायला हो दे बस सर एक चाक खालून बांधून टाक जाऊ दे सर मला नागड ते पुसली यो उठे लागत नाही का नाही एकी कोणाची गाडी जोडी घेऊ आता ट्रॅक्टरला जोडी घ्या हो करायचं वर
चार जा तीन टिके चालू इकडचं टाकणं 1 2 पुढे 3 पकोड्यात भलते बावळे करायला जाऊ 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 द्या आलो इकडून गाडी खाली टाकली आणि इकडे उस खाली करली आई सर इकडून जागा नाही इकडून जागा नाही डबल गाडी वरचेंगी नाही आज जे भाऊ लय दमेल मी डायरेक्ट आज गार झोप लागणार आहे आणि अजून जे व्हिडिओ एडिट करणे आता जे कांदे भाऊ आज डायरेक्ट दमलो नाही पोटरे तर कुठे आज बाहेर आजचा ब्लॉग जेवढी थांबतो आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.